मागासवर्गीयांना बर्बाद करण्याचे आहे सरकारचे धोरण। त्यासाठीच आहे हे जल्लाद उपवर्गीकरण। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो, महात्मा ज्योतिबा फुलेंचा विजय असो, आरक्षणाचे राज्यकर्ते छत्रपती राजर्षी शाहू महाराजांचा विजय असो आणि जय भीमचे नारे देत हे निळं वादळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाला अभिवादन करून यवतमाळचे जिल्हाधिकारी यवतमाळ यांना निवेदन सादर करणार आहे। आणि उपवर्गीकरणाच्या संदर्भाने हा महाएल्गार मोर्चा शेड्यूल कास्ट कम्युनिटीच्या वतीने या ठिकाणी ऑर्गनाइज करण्यात आलेला आहे। आपण पाहू शकता मोठ्या संख्येने या ठिकाणी बुद्धिस्ट बांधव सहभागी झालेले आहेत। शेड्यूल कास्ट मध्ये साधारणतः 59 कम्युनिटीज येतात आणि त्यापैकी 58 कम्युनिटीचा याला विरोध आहे। फक्त एका कम्युनिटीने उपवर्गीकरणाला या ठिकाणी समर्थन दिलेलं आहे आणि म्हणूनच सर्व बांधव या ठिकाणी एकवटलेले आहेत आणि उपवर्गीकरणाचा या ठिकाणी मोठ्या ताकदीनं प्रचंड आत्मविश्वासाने या ठिकाणी विरोध करतायत। ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 2 वर्ष 11 महिने 18 दिवस संविधान लिहून खऱ्या अर्थाने इथल्या प्रत्येक जातीतल्या माणसांना जगण्याचा अधिकार दिला, आरक्षण दिलं, रिझर्वेशन दिलं आणि त्या रिझर्वेशनचा फायदा आज साधारणतः देशातील प्रत्येकच कम्युनिटीला होतो आहे। काय नेमक्या आपल्या मागण्या आहेत या विषयाच्या संदर्भाने, कशाचा आपण या ठिकाणी विरोध आपल्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटने डिसिजन घेतले की उपवर्गीकरण तर आम्ही त्याच्या विरुद्ध आहोत। त्यासाठी आम्ही मोर्चा काढलेला आहे। माऊली कशासाठी आपण या ठिकाणी या करण्याच्या मागणी बरोबर आहे। काय नेमकी मागणी आहे? कोण्या गावावरून आलेल्या तुम्ही? लोणी गावावरून आलेला देवराव पाटलाच्या लोणीवरून आलेल्या आहेत। आपला या उपवर्गीकरणाला विरोध आहे का माऊली? विरोध आहे। काय नेमका याच्यामुळे हे जर लागू झालं तर काय नुकसान तुमचं होणार आहे? नुकसान काय होणार आहे? नुकसान हे होणार आहे की जे समान अधिकार आहे याच्यात मग पुढच्या पिढीसाठी आहे बरोबर आहे। आम्हाला पत्करायचा नाही, त्याचा निषेध आहे आम्हाला उपवर्गीकरणाचा। लक्षात घ्या, उपवर्गीकरणाचा या ठिकाणी ही सर्व बांधव निषेध करतायत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा समतेचा विचार हा कायम असावा, अबाधित असावा ही सर्व समाज बांधवांची या ठिकाणी मागणी आहे। भविष्यातील पिढीला कुठलाही अडथळा येऊ नये हाच एक उदात्त हेतू घेऊन या ठिकाणी ही सगळी मंडळी या महाएल्गार मध्ये सामील झालेली आहेत। काय आपल्या मागण्या आहेत? आमच्या मागण्या एवढ्याच आहे की जसं आरक्षण आमचं आहे तसंच राहू द्या, सगळ्या जातीचं आरक्षण जसं आहे तसंच राहू द्या। उपवर्गीकरण म्हणजे जाती तेढ निर्माण करणं आणि जातीमध्ये भेद निर्माण करून त्यांची भांडणे लावणे एवढाच या सरकारचा निष्ठुर सरकारचा उद्देश आहे। त्यांना फक्त जातीमध्ये भांडणे लावणे आहे, एकोपा त्यांना ठेवायचा नाहीये। त्याच्यासाठी त्यांनी हा उपवर्गीकरणाचा सगळा घाट घातलेला आहे। बाकी त्यांचा उद्देश कोणताच नाहीये। त्यांना जर हे जातीपातीचे लोक वेगळे झाले तर त्यांना मतदानाचा फायदा होणार नाही। यासाठी फक्त त्यांनी हा वर्गीकरणाचा घाट घातलेला आहे। लक्षात घ्या, जातीमध्ये की जातीमध्ये फक्त मतभेद निर्माण करणं आणि यांची भांडणं लावणं। आता जाती सगळ्या एकसारख्या एकजुटीने वागत आहे, जगत आहे, हे त्यांना पटत नाहीये। ओके एवढं माझं फोडा आणि राज्य करा हा मनसुबा केंद्र आणि राज्य सरकारचा आहे आणि तो टिकवला जाणार नाही अशी बांधवांची या ठिकाणी मागणी आहे। आणि जातीमध्ये तेढ लावण्याचं काम सध्याचं हे केंद्र आणि राज्य सरकार करत आहे आणि त्याचा निषेध म्हणून या उपवर्गीकरणाचा निषेध म्हणून या ठिकाणी या भव्य एल्गार मोर्चाचे आयोजन या ठिकाणी करण्यात आलेले आहे। थांबतो कॅमेरामॅन प्रवीण आडेसह प्राध्यापक पंढरी पाठे, यवतमाळ अपडेट।